मुंबईला मी त्यांची बऱ्याच वेळा मॅची पाहिलेली आहेत. तर आता ही दोन्ही संघ आपल्या विरले सांगण्याची काही परिचित नाही आहे. सामन्याला सुरुवात होते. सामना हा 5 षटकाचा आहे. त्यापैकी आता मनोज आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तर त्याला विनंती आहे की त्यांनी नावं सांगण्यासाठी दोन्ही राखीव प्लेयर पाठवायचे, ज्याने की नावं मला समजतील. नाव सांगा तुम्ही फिडिंग कोण आहे? फिडिंग तुम्ही आहेत. मी इकडे पाठी बसायला इकडे इकडे पुढची का ना तुम्ही इकडे ज्या प्लेअरकडे बॉल जाईल ना त्याचं नाव सांग मला. बॉलर सांगा. हां दीपक कदम. स्ट्राइकला कोण आहे? स्ट्राइकला कोण आहे हुआ? स्ट्राइकला कोण आहे हुआ? तो ये मैच शुरू होता. पहला आगाज पहली गेंदबाजी करेंगे. पहला गेंदबाज चलता हुआ गेंदबाजी करेंगे. गेंदबाज दीपक कदम के आदमी हमारी पहली बल्लेबाजी करेंगे. पहली शुरुआत स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज मनोज और गेंदबाजी करेंगे दीपक. ये पहला गेंदबाजी का आगाज होता हुआ. आज से शायद ये चौथी मैच रहेगी. पहली एक रना लंबा चौड़ा रनअप है मनोज का. दौड़ता हुआ हैम्पर को पार करते हुए कट किया. पहली गेंद कट किया. पहले से जगह बनाई थी मनों में और कट किया फाइन लेग क्षेत्र में और हैम्पर का इशारा. ये चौवा. तो पहली गेंद पर धाबा बोला है. पहले इरादा बैठ किया, थोड़ी जगह बनाई, कट किया फाइन गली की दिशा में और ये क्रिकेट में 4 रनों का इजाफा. तो शुरुआत बेहतरीन. पहली गेंद पर चौका जड़ने के बाद उनके इरादे बुलंद होते हुए दोनों टीमें अपने आपस में चलता हुआ. फिर इस ओवर की अगली गेंद करेंगे गेंदबाज दीपक, जो स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज मनोज. शुरुआत बेहतरीन. पहली गेंद पर छक्का बोलने के बाद उनके इरादे प्लस्ट. इस ओवर की अगली गेंद लेकर दीपक दौड़ता हुआ. फुलटाज गेंद कट किया, फाइन लेग क्षेत्र हो गए और हैम्पर का शायद इशारा था. ये 9 बॉल का और ये चौवा. हेलो. तो ये चौवा और एक 9 बॉल का फ्री हिट. तो वो कहते हैं कोई मराठी में आग बंद करके चौका मारा. तो उसी तरह देखो नीट. तो ये देखना पड़ेगा ये चौवा जगने का स्कोर कार्ड एम्पर का 9 बॉल से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन और 1 गेंद खत्म होने के बाद. इस ओवर की अगली गेंद फिर एक बार दीपक विकेट की तलाश में कट किया. गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में. शतरत तैना गेंद को फील किया. मिस अच्छा फिर रहेगा. उनको फील किया. दूसरे की मांग है वह गेंद को फील करते जब तक बल्लेबाजों ने आसानी से एक दूसरे चोर बदले और 2 रन का इजाफा. 2 सदस्य आपस में कुछ बातचीत करते हुए वो गेम निकलती हुआ आगे चीरकर और ये 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ डबल अंकों में जाता हुआ गेंद स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर. तो गेंदबाजी थोड़ी सी खराब दिलाई है दीपक और स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज जिन्हें अच्छी शुरुआत की बल्लेबाजी में ताबड़तोड़ कट किया है मिड क्षेत्र में. बढ़िया गेंद जरूर जाएगी, ऊंचाई ज्यादा और हैम्पर का इशारा. ये 6 रन. बढ़िया खराब. लकी ड्रॉ चालू झालेला आहे. ज्यांना पाहिजे असेल कुपन त्यांनी घेऊन जायचे. लकी ड्रॉ चे सुरू झाले आहेत. ज्यांच्या तिकीट वाटायची सुरुवात झालेली आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी इथून कुपन घेऊन जायचे. 30 रुपये एनपी आहे. लकी ड्रॉ सुरू झालेला आहे. एवन वारियो एक्यू आणि नंतर कदम एक्यू कदम आणि वेदात कदम, सय्या कदम, तसेच अज्ञान कदम आणि आराशे सेठ सावेकर, तसेच
नारंबी मन, तसेच पारंबी कदम, सागर कदम 10 कुपन यांनी घेतले, त्यांचं अभिनंदन. आणि असेच कोण असतील ज्यांना तिकीट पाहिजे असेल कमेंट नंबर, त्यांनी सायकल ठेवलेली आहे, त्यांनी इथं तिकीट विक्री सुरू आहे. 30 रुपये कुपन है, अपना जहाँ लाभ है त्यांनी लाभ घ्यायचा है. तो मैच अब शुरू होता हुआ, तो ये छक्का जड़ने के बाद में एक तेजी से रन बढ़ता हुआ, स्कोर कार्ड में इजाफा, तेजी के साथ रन स्कोर कार्ड क्या लगता हुआ 23 रन स्कोर कार्ड पर. 4 गेंदें खत्म हो चुके, 4 गेंदों में ये बल्लेबाज ने 20 रन जुड़ाए और 5 गेंद में 20 रन जुड़ाए. स्कोर कार्ड तेजी बढ़ता हुआ. स्ट्राइक पर बल्लेबाज मनोज, बढ़िया गेंदबाजी और खर्चीले और महंगे साबित होता हुआ दीपक. इस ओवर की शुरुआत गेंद दौड़ता हुआ लेकर विकेट के तलाश में, कट किया, स्ट्रेट ड्राइव रहेगा और गेंद जाएंगी 2 बाउंस. एम्पर का इशारा 4 रनों से, ये 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ. 27 रन स्कोर कार्ड पर. एक बॉल है ना, एक चौवा जड़ने के बाद स्कोर कार्ड में तेजी से इजाफा होता हुआ, ये थोड़ी से महंगे साबित हुआ. दीपक ईश्वर की अगली गेंद कट किया, बढ़िया पहले गेंद मिड क्षेत्र में तैनात हुआ, शायद आज असफल रहा, बीसल गया गेंद और हैम्पर के जरिए 4 रनों का मिड वन में दूसरा चौवा, पहला छक्का लगाया था और स्कोर कार्ड से तेजी इजाफा और इस साथ ओवर की शायद समाप्ति. पहली ओवर के 6 गेंदों में बल्लेबाजी ने अच्छी ताबड़तोड़ 31 रन स्कोर कार्ड पे जुड़ाए. बल्लेबाज बढ़िया गेंदबाजी, स्फोटक बल्लेबाजी जैसा रिको सिंह उसके साथ समाया है, हर गेंद के पीछे खिलवाड़ करता है. जैसा धोबी कपड़े धोते उसी तरह धोबी कपड़े की धुलाई करती है, उसी तरह इस बल्लेबाज ने धुलाई की. स्कोर कार्ड लगता है 31 रन 6 गेंदें समाप्ति के बाद. लकी ड्रॉ साठी कुपन आलेले श्रावणी शंकर भोसले सांबरवाडी, काव्या शंकर भोसले सांबरवाडी, शंकर रघुनाथ भोसले सांबरवाडी यांच्याकडून लकी ड्रॉ साठी कुपन आलेले आहे. तो शुरुआत बेहतरीन, पहली 6 गेंदें खत्म होने का बिना विकेट खोए 31 रन जुड़े बल्लेबाज ने, अकेले ने 7 गेंदों में 28 रन जुड़े. स्कोर कार्ड पर इस बल्लेबाज का नाम है मनोज. अब वो नो स्ट्राइक पर रहेंगे और उसके सहयोगी अब स्ट्राइक पे आ चुके, नया स्ट्राइक लेगी और गेंद दूर से नई गेंद के साथ नई गेंदबाजी करेंगे गेंदबाज सतीश जेठे के आदमी गेंद थमाए, संगना का आत्मविश्वास बढ़ा. देखो सतीश जेठे किस तरह गेंदबाजी करेंगे, कंजूसी भरी गेंदबाजी करने कामयाब होते हैं या नहीं. आत्मविश्वास और स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज. साहिल अब स्ट्राइक पर रहेंगे. ये अटूट जोड़ी, बढ़िया जोड़ी, बढ़िया कॉम्बिनेशन दोनों चलता हुआ, छक्के चौके जड़े में माहिर. इस ओवर की अगली पहली गेंद अच्छी गेंद, टप्पा खाते गेंद दस्तानों में, तो कोई रोने की गुंजाइश नहीं. इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति. पहले लगभग 6 गेंदों में 31 रन जुड़े होते बिना विकेट खोए. अब दोनों बल्लेबाज में कोई सलाह मशवरा, पर गेंदबाज अच्छी पहली गेंद डॉट करने में सक्षम. स्ट्राइक पर रहेगा बल्लेबाज जिन्हें अब तक 1 गेंदों का सामने का कोई रोने की गुंजाइश नहीं. स्कोर उसी जगह रुका हुआ 31 के कुल योग पर. तो शुरुआत गेंदबाजी करेंगे डेटे. इस ओवर से शुरुआत करती है पहली गेंद डॉट. इस ओवर की अगली गेंद विकेट के तलाश में निकलता हुआ और इसी के साथ हैम्पर का इशारा त्रिफल विकेट का पतन. ये पहला विकेट का पतन होता हुआ 31 के कुल योग पर. डीजे कुपन ज्यांनी घेतले ते बघा, विश्व भनगे आणि सिद्धेश भनगे यांनी दिलेले कुपन, त्यांचं अभिनंदन. तसेच कोणाला टिकवणीचे वितरण चालू आहे, ज्यांना पाहिजे तिकीट विक्री जोरात सुरू आहे, आपण याचा लाभ पूरा घ्यावा. तो अब ये नया बल्लेबाज जाता हुआ, जो बल्लेबाज अब तक 2 गेंदों के सामने आया, कोई रनों की गुंजाइश नहीं और आउट होता हुआ. अब नया बल्लेबाज जीतू मोरे.
आप जीतू मोरे आप रहेंगे स्ट्राइक पर। गेंदबाज देटे जिन्हें अच्छी गेंदबाजी कंजूसी भरी गेंदबाजी दिलाने कामयाब, जिसने 2 गेंदों में 1 विकेट चटकाने में कामयाब। तो ये मैच चलता हुआ अभी इसके मिलजुल के मैच प्रीमियर लीग शिव शक्ति के उनसे मैच आयोजित करता हुआ हमें मौका दिया, आपका शुक्रगुजार है हम। तो ये मैच फिर से शुरू होने के डकार पर अब तक देखा जाए तो 31 रन पर पहला विकेट पतन हो चुका है। तो आने वाले गेंदबाज डेटे जिन्हें अभी तक 2 गेंदों का सामना किया है, 2 गेंद में कोई रन खर्चा नहीं किया और विकेट अपने नाम कर चुकी। पहली ओवर की समाप्ति के बाद 31 रन स्कोर कार्ड पे लग चुके थे। तो अब नया बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे और बल्लेबाजी करने के लिए नया गेंद बल्लेबाज जीतू रहेंगे स्ट्राइक पर और गेंदबाज सतीश डेटे। इस ओवर की अगली गेंद जीतू के लिए, पंच किया, गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्रों से चिपती हुई और एम्पर का ये चौवा डीजे। ये मिड विकेट भी चौवा लगने के बाद स्कोर कार्ड में इजाफा, 35 रन अब बन चुके हैं। आने वाले कोई गेंद लेकिन देखना पड़ेगा। गेंदबाज जेटे जिन्हें अभी तक 3 गेंदों का सामना किया, 3 गेंदों में 1 विकेट और 4 रन खर्चे कर चुके हैं। स्कोर कार्ड 1 विकेट खोकर 35 रन स्कोर कार्ड पर। ज्यांना कुपन पाहिजे असेल त्यांनी कुपन घेऊन जायचे, टेजवरती कुपन विक्री चालू आहे, त्यांनी आपला लाभ जरूर घ्यावा। सायकल ही ठेवलेली आहे लक्की मॅन साठी। इस ओवर की अगली गेंद जेटे की, पंच किया, गेंद गई स्ट्रेट ड्राइव, हवा से बातें हुए, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा और हैम्पर का इशारा, ये 4 रनों का। थँक्यू। त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आहे, जर कोणता खेळाडू आपली वैयक्तिक टोपी घालून जर मैदानाच्या आतमध्ये गेला, आपण सर्व खेळाडूंना कॅप दिलेली आहे, तर 2 धाबांची पेनल्टी असेल। जर तुम्हाला कॅप घालून खेळता येत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, परंतु वैयक्तिक कोण आपली कॅप घालून मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही। जी प्रीमियर लीगची कॅप आहे तीच तुम्हाला घालून खेळावं लागेल। जर तुम्ही असं केलं नाही तर 2 धाबांची पेनल्टी असेल। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद नीरज जी। तो ये सूचना पालन करना पड़ेगा। इस ओवर की अगली गेंद जेटे की दौर से बैकवर्ड, ये तीसरा शायद देखना पड़ेगा, जाएगी ऊंचाई ज्यादा और हैम्पर का ये चौवा, ये 6 रनों का इशारा। ये छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में इजाफा। तो मैंने कहा था पहली चौवा, दूसरा चौवा, तीसरा छक्का। संकेत भोसले मराठी त्यांचं इथं आगमन झाले, मेजर संकेत भोसले, त्यांना मान्यवर विनंती आहे त्यांनी इथं आपलं हात लावायचं। त्यांच्या वतीने मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल। एक मायेची शाल, उपदार शाल कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरा इकडे कॅमेरा फिरवायचा है। और ये दूसरा 6 रनों का। तो ये बल्लेबाज की मैं तारीफ करूंगा जो गेंदबाज मनोज कदम, जिन्हें शुरुआत बेहतरीन, पहला चौवा, दूसरा चौवा, फिर छक्का छक्का। तो स्कोर कार्ड में एक तेजी भरा इजाफा होता हुआ। पहले ओवर में केवल 31 रन आ चुके थे। जिन बल्लेबाज ने डोर संभाली और स्कोर कार्ड में एक तेजी भरा स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 विकेट खोकर 2 ओवर की समाप्ति के बाद बॉल देता है और 2 ओवर की समाप्ति के बाद 51 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में केवल 31 रन थे और दूसरी ओवर समाप्ति रन बने हैं 51 रन। तो इस बल्लेबाज ने 20 रन जुटाए अपने 4 गेंदों पर। स्कोर कार्ड एक तेजी से उड़ता हुआ 51 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। तो ये अटूट जोड़ी दोनों के बीच अच्छा कॉम्बिनेशन चलता हुआ, छक्के चौके की बरसात करते, किसी गेंद के पीछे जैसा धोबी कपड़ा दूसरी तरह धोबी धुलाई करती बल्लेबाज, हर गेंद के साथ खिलवाड़ करना इनका पेशा है। अब ये दोनों बल्लेबाज जो बल्लेबाज है जब स्ट्राइक पर रहेगा वो खेलता हुआ 7 गेंद में 28 रन जुड़े और दूसरा बल्लेबाज है 4 गेंदों में 20 रन जुड़े, वो नो स्ट्राइक पे खड़े। मनोज काय नाही ना स्ट्राइक 28
मनोज मनोज जो नो स्ट्राइक पर रहेंगे, जीतू नो स्ट्राइक पर। मनोज ने 7 गेंदों में 28 रन जुड़े, उसके सहयोगी 4 गेंदों में 20 रन जुड़े जीतू ने। अब गेंदबाजी में बदलाव, अब पास गेंदबाजी करेंगे नया गेंदबाज राहुल शिंदे के हाथ में गेंद थमाई है। और देखना पड़ेगा आने वाले 18 गेंद है, अभी तक 2 और 12 गेंदों में बल्लेबाजों ने ताबड़तोड़ 25 के स्कोर कार्ड बनाया, 51 रन स्कोर कार्ड का जुड़े। तो देखना पड़ेगा 2 और 51 रन बिना एक विकेट। पहला विकेट पतन होता है 31 पर। बल्लेबाज का अच्छा पार्टनरशिप, दोनों का अच्छा कॉम्बिनेशन, 20 रन की पार्टनरशिप जुड़ी इन बल्लेबाजों के बीच। अब ये मनोज रहेंगे स्ट्राइक पर, जीतू रहेंगे नो स्ट्राइक पर और गेंदबाजी करेंगे गेंदबाज रोहिल राहुल सेलार। ये तीसरा स्पेल करेंगे अपने से, पहला स्पेल रहेगा विकेट की तलाश में निकलता हुआ। पर मनोज डटे हुए, अच्छा रनिंग विकेट बने, अच्छा कॉम्बिनेशन, हर गेंद के जरूर रन में कामयाब। तो देखना पड़ेगा गेंदबाज सेलार 10-12 कदमों का रनअप है। यह मैच शिव शक्ति प्रेमिल के से मैच चलता हुआ। मंच पे सभी बड़े हुए भाइयों का मेरा गुजार, हमें मौका दिया। बम्बई में हमेशा मैच तुम्हारी होती है, मैं देखा नेहरू हरगर सब जगह हम लोग तस्वीर लाते हैं। वहाँ तुषार जामड़े और सचिन परमड़े के ये दोनों महान समालोचक है। अब तक दौर की सहमति का 51 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। तो अब ये तीसरा स्पेल जारी रहेगा जो गेंदबाजी करेंगे गेंदबाज राहुल सेलार। इस ओवर के पहली गेंद का आगाज कट किया, गेंद गई फाइनल गैप शॉट है और जरूर जाएगी हैम्बर्ग है। ये 4 रनों का, ये 4 जन के बाद स्कोर कार्ड में इजाफा। तो स्कोर कार्ड पहुंचा हुआ 55 रन, डबल पंजा। देखने लगा अभी तक ये बल्लेबाज जो नो स्ट्राइक पर है मनोज, 8 गेंदों का सामने के 8 गेंदों में 32 रन पर खेलता हुआ। और जीतू जो 4 गेंदों पे रन बने 20। इस ओवर के सेलार कट किया, गेंद जाएगी, जरूर जाएगी, ऊंचाई ज्यादा और हैम्पर के इशारे ये 6 रनों का। आता नंतर मनोज यांनी एक करिश्मा केलेला आहे, रिको सिंगचं प्राध्यापक हातात घेतलं आहे। रिको सिंग जसं फलंदाजी करतो त्याच तसं किंवा युवराज सिंग या दिवसांनी त्यांनी आता या षटकावर जर पाहिलं 2 चेंडूवरती 10 धावांची कामगिरी मात्र पहिला षटकार दुसरा पहिला चौकार दुसरा षटकार संघाची धावसंख्या 61 धावा आणि वैयक्तिक खेळतोय 9 चेंडू साहित्याने 38 धावावर खेळतोय तो मनोज। आणि आता सेलार एक फास्टिंग मारा करतोय 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे। आडीवाडी खेळण्यापर्यंत चेंडू थर्डमॅनला शतरंज चेंडू क्लेट करतोय, फेकी करतोय, पण दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन, 1 धाव सहज मिळते। 1 धावेने धावसंख्या झाली ती 62 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावावर खेळतोय 10 चेंडू जाते मनोज नो स्ट्राइक एंडला। आणि जीतो आता हा स्ट्राइक एंडला हा खेळतोय 20 धावांवरती, संघाची धावसंख्या आहे 1 बाद 62। गोलंदाज सेलार एक फास्टिंग मारा करतोय। आता सुरेख चेंडू, 5वां चेंडू चकमा देने वाली कोई नंबर, इसी गेंद पे कोई नंबर नहीं, इसी डॉट गेंद की समाप्ति। चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन होते। पहिला गडी बाद झाला होता 31 वरती, त्यानंतर दोघांमध्ये चांगला पार्टनरशिप 30 धावांचं ह्याच्यामध्ये उद्देश दोघांनी ठेवले। मनोज मात्र स्ट्राइक एंडला चांगला स्वीप शॉट केलाय, चेंडू मिड ऑन पण जातोय आणि पंचांचा इशारा येतोय हा 4 धावांचा। 4 धावने संख्या मध्ये वाढ होते आणि फलंदाज जो खेळतोय जो स्ट्राइक एंडला आहे त्याचं नाव आहे जीतू, ज्याने अप्रतिम कामगिरी केली, अप्रतिम कामगिरी षटकार चौकारामध्ये माहीर आहे। त्यांनी वैयक्तिक जो खेळतोय मला वाटते जवळजवळ त्याच्या धावा झालेल्या आहेत 24 धावा, 24 धावा झालेल्या आहेत आणि तो चेंडू त्यांनी खेळलेला आहे 6 चेंडूवरती 24 धावा केले, तो स्ट्राइक एंडला। सेलार हे मागणे पडले गोलंदाजी आता आलाय, त्याची चांगली कामगिरी, 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आहे असा स्कोर आहे। फुलटॉस चेंडू केलाय, चेंडू जाऊन पाठच्या स्क्रीन फायनल क्षेत्रावर धावतोय आणि हा झेल टिपला, सुरेख झेल आहे मिड विकेटला
सिर्फ आणि गडी मात्र बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या अनिकेतने हा झेल सुंदर टिपलेला आहे आणि अनिकेत हे झेल टिपला आणि जितू याची खेळी संतुष्टात. जितू यांनी स्फोटक खेळी केलेली आहे. 2 बाद, धावसंख्या 66 धावा झालेल्या आहेत आणि जितू हा बाद झालेला प्लेअर आहे ज्यांनी वैयक्तिक धावा मारल्या संघासाठी. आणि सर ड्रिंक ब्रेस आहे, सॉरी मनोज हा 10 चेंडूमध्ये 39 धावा केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 3 षटकं 2 बाद, हा 24 धावा त्याने मारलेले आहेत. जो गडी बाद झाला मनोज. धावसंख्या झालेली आहे ती 66. जाऊ घेऊन पाणी घेऊन जायचं कोणतरी. यानंतर जो होणार सामना थोड्या वेळात फुकट जाईल. दोन्ही संघ आले असतील तर आल्याची नोंद द्यायची आहे. धावसंख्या झाली ती 66. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती म्हणते 51 आणि 2 षटकं 3 षटकं धावसंख्या आहे ती 66. पहिला गडी बाद झाला धावसंख्या होती 31 आणि 2 गडी बाद झाले धावसंख्या आहे ती 66 धावा इथं झालेली आहे. पाच ज्या संघाकडे अतिरिक्त खेळाडू नाही त्या संघाला आयोजन टीम पाणी पुरवेल आणि आयोजन टीमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही तयार राहा. ज्या टीमकडे 12वा खेळाडू नाही त्या टीमसाठी तुम्ही पाणी घेऊन जावा, ही पुन्हा एकदा विनंती आहे. आणि या सूचनेकडे आपण लक्ष द्या. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. ही धोरणात्मक वेळ आहे शिवशक्ती प्रीमियर लीगची. आणि यानंतर 1 मिनिटानंतर सामना पुन्हा सुरू होईल आणि पुढचा सामना आपण अनाऊन्स करतोय. आणि टॉससाठी आपण विनंती करूया आणि रिपोर्टिंग करण्यासाठी विनंती करूया. आजच्या दिवसातला 4था सामना आपल्या समोर येत आहे आणि हा 4था सामना आहे. एका बाजूला विजेता V3 तर दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. आपल्यामध्ये सामना होणार आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरचा 4था सामना नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट विपक्ष विजेता V3. 1 मिनिटाचा वेळ आहे. शिवशक्ती प्रीमियर लीगचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू आहे. आम्हाला या प्रीमियर लीगला प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये श्री संतोष भोसले RR कन्स्ट्रक्शन व चषक ट्रॉफी सौजन्य कॅप्टन श्री संभाजी विष्णू कदम. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार राजूदादा फडतरे 55,555 उद्योजक पुणे व चषक आम्हाला मिळालेला आहे कॅप्टन श्री संभाजी विष्णू कदम. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 33,333 रुपये व चषक श्री चंद्रसेन जाधव साहेब निवांत हॉटेल आणि ट्रॉफी सौजन्य श्री संभाजी विष्णू कदम. हे 3 क्रमांक या प्रीमियर लीगला आहेत आणि 3 स्पॉन्सर आम्ही अनाऊन्स केलेले आहेत आणि पुढचे स्पॉन्सर्स पुढच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सचिनजी. जी कामगिरी म्हणण्यापेक्षा पहिल्या षटकात धावसंख्या होती 31, 2 षटकात धावसंख्या 51, 3 षटकात धावसंख्या होती ती 66 आणि पहिला गडी बाद झाला धावसंख्या होती 31, दुसरा गडी बाद झाला धावसंख्या 66. आता 2-3 षटकं 66 आता विकास याला गोलंदाजी वणी लागलेला विकास याला एक चांगली कामगिरी चमकदार करावी लागेल. आणि आता मनोज हा एक चांगला फलंदाज ज्यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली, अप्रतिम कामगिरी, ज्यांनी 10 चेंडूमध्ये 39 धावा केलेल्या आहेत. आता विकास याला गोलंदाजी आणलेला आहे. विकास हा गोलंदाजी करणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज उभा राहणार आहे. तो आता त्याचं नाव आहे मनोज. हा आता मात्र स्ट्राईकला ज्याने आता चांगली एक हायरी फायर केली आणि आता एक शूटआउट चांगली कामगिरी प्रत्येक चेंडूवर त्यांनी खरकोश समाचार घेतलेला आहे. गोलंदाजीच्या नाकात दम आणल्यावर हरकत नाहीये. बघे त्याला यश लाभते का गोलंदाजी नवीन गोलंदाज आलेला आहे. गोलंदाज विकास याला गोलंदाजी आणलेला आहे. संघाची धावसंख्या 3 षटकं 2 बाद, धावसंख्या 66. पहिल्या षटकात धावसंख्या होती 31, 2 षटकं धावसंख्या होती 51. पुढील चेंडू विकास एक फास्टिंग मारा करतोय आणि असे चेंडू गॅप चांगलं शतशम होतं इथं गॅप मध्ये. पहिल्या मध्ये सुरेख शतशम चांगले डाय मारतोय आणि चेंडू रोखतोय. पण संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या झाली ती आता 67 धावा इथं झालेल्या आहेत. 2 बाद 67. आता बघूया नवीन प्लेयर स्ट्राईकला येतो त्या जागांकडे आलेला आहे. ज्यांची चांगली डाय मारलेली आहे. आता नवीन फलंदाज नाव आहे स्ट्राईकला आलेला आहे. तो स्ट्राईकला नाही नाव काय स्ट्राईकला अभिमन्यू हे स्ट्राईकला आलेले आहेत. क्रमांक 4थ्या स्थानावरती अभिमन्यू. धावा झालेली आहे. तो अभिमन्यू स्ट्राईक केला आहे. बघूया गोलंदाज विकास पुढील चेंडू कट केलाय. चेंडू फाईन क्षेत्रामध्ये शतशः दूरवर झाली 55 4 धावांसाठी.
4 धावणे संघाच्या खात्यात भरपूर धावसंख्या झाली 51, धावसंख्या 71, धावसंख्या 71. पुढील चेंडू विकास फास्टिंग मारा करतोय. अभिमन्यू चेंडू कट केलाय मिड विकेटला, गॅप आहे, एक धाव मिळते पोकळ्या दुसऱ्या प्रयत्नात, पण शतरसात चांगला चेंडू उचलतोय पण एकच धाव मिळते. एक धाव धावसंख्या झाली ती 72, 2 बाद 72. त्याला स्कोरिंग बघा, पहिल्या षटकात धावसंख्या होती 71, 31, 2 षटक धावसंख्या 51, 3 षटक धावसंख्या होती 66. षटक चालू आहे तिसरं, 2 बाद 72. आता स्ट्राईक केलाय तो मनोज, ज्यांनी 10-11 चेंडूमध्ये 40 धावा कुठलेल्या आहेत. मनोज स्ट्राईक केला. पुढील चेंडू विकासचा कट केलाय पोकळीवर, हा झेल तिथं सुटलेला आहे आणि जीवदान मिळते ते मग मनोजला. संघाची धावसंख्या आहे ती 73 धावा इथं झालेल्या आहेत. धावसंख्या 73. झेल 3 पॉईंट का समजू शकलं नाही शतकाला, पॉईंट झालंय. आणि आता अभिमन्यू पुन्हा स्ट्राईक केला. अभिमन्यूचं विश्लेषण आहे 2 चेंडू आणि 5 धावा. विकास एक फास्टिंग मारा करतोय, 7 ते 8 पॉईंटचा रडप आहे. कट केलाय चेंडू नक्की नो डाऊट, 50 फाईन लईक 4 धावांचा. डीजे धावसंख्या झाली ती आता 77. धावसंख्या झाली ती 77 धावा इथं झालेल्या आहेत. 77 धावसंख्या फाळकावर लागलेली आहे. 2 बाद 77. शेवटच्या चेंडूकरता असावा विकास. स्ट्राईक केला अभिमन्यू, चेंडू कट केलाय गलीमध्ये. आता बॅकिंग कव्हरिंग चांगलं झालं, कव्हरिंग एक धाव काय रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 दिवसाची एवढे धावसंख्या झाली ती आता 78 आणि षटकाची होते समाप्ती. संघाची धावसंख्या 2 बाद 78. पहिल्या षटकात धावसंख्या होती 31, 2 षटक धावसंख्या होती 51, 3 षटक धावसंख्या होती 66 आणि 4 षटक 2 बाद धावसंख्या 78. त्याचबरोबर आपण आणखीन एक अनाउन्समेंट करत आहोत. लकी ड्रॉचे कुपन आता आपण वितरित करत आहोत आणि हे लकी ड्रॉचं कुपन आहे 20 रुपयाला. तुम्ही अधिक कुपन घेऊन या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेऊ शकता. चिन्हून तुम्ही घ्या. आणि अजय देवरुके हे लकी ड्रॉचे कुपन त्यांच्याकडे आहेत, तुम्ही त्यांच्याकडून हे लकी ड्रॉचे कुपन घेऊ शकता. लकी ड्रॉ साठी आहे सायकल आणि या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि कुपन आहे फक्त 20 रुपये. याची नोंद तुम्ही घ्या. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता विनंती करूया की रिपोर्टिंग करा टॉस साठी. आणि टॉस आहे इथून पुढे विजेता V3 या टीमला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपला टॉस आहे आणि त्यांचा विपक्ष संघ खेळणार आहे. त्या संघाला विनंती आहे की आपण टॉस साठी या. नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट आपल्यामध्ये टॉस होतोय. नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट विपक्ष विजेता V3 यांच्यामध्ये होणार आहे पुढील सामना. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सामना सुरू होतोय आता पुन्हा. आता दीपक कदम यांच्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे आणि आता बघूया याला 6 चेंडू हाताळायचे आहेत. 6 चेंडू मध्ये धावसंख्या कमी रोखायची, पण दोनही हे स्फोटक फलंदाज आहेत. ते एक मनोज ज्याची कामगिरी एक दांडगी आहे, एक अप्रतिम कामगिरी, 12 चेंडू 41 धावा खेळतोय. आणि त्या सहयोगी आहे तो नॉन स्ट्रायकेला फलंदाज खेळतोय, ज्यांनी 4 चेंडूवरती 10 धावा केले. धावसंख्या 78 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटके समाप्त झाले. पहिला गडी बाद झाला, धावसंख्या होती 31, 2 बाद झाले होते, धावसंख्या होती 66. त्या दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन, चांगली पार्टी. आणि त्या गोलसाठी आलाय गोलंदाज, त्याचं नाव आहे दीपक कदम. आणि बघूया आता दीपक कदम किती धावांमध्ये रोखतोय. आणि स्ट्राईक यांना फलंदाज उभा आहे तो अभिमन्यू. दीपक फास्टिंग मारा करतोय. उसळ चेंडू मारला, उंची जास्ती आणि लांबी मला कदाचित जास्ती. आणि पंचांचा इशारा हा 6 धावांचा. डीजे 6 धावांनी संघाच्या खात्यामध्ये एक झपाट्याने धावा आढळली. धावसंख्या झाली ती 84 धावसंख्या झालेली आहे. आणि हा जो फलंदाज अभिमन्यू, ज्याचं विश्लेषण 5 चेंडू 16 धावांची कामगिरी त्यांनी दांडगी केली आहे. दीपक
फास्टिंग मारा करतोय अभिमन्यूसाठी. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह बघूया, गॅप शॉट आहे आणि चेंडू जाईल नक्की 1 बॉन्स. 4 धावांचा इशारा पंचांकडून. धाव संख्या 78 धाव संख्या झालेली आहे. बघूया येणारे अजून बी काय चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2 चेंडूमध्ये 8 धावा कुठलेल्या आहेत. सॉरी 10 धावा कुठले. पहिला षटकार, दुसरा चौकार आणि आता बघूया तिसरा चेंडूचा सांगता होते आणि अभिमन्यू मत स्ट्राईक केला. कट केलाय कव्हरच्या दिशेने, शतशक लांब कोणी दिसत नाही आणि पंचाचा इशारा देतो हा. 4 धावांचा. 4 धावने धावसंख्या म्हणजे पुढे ते झपाट्याने धावसंख्या झालेली आहे ती आता 91 धावसंख्या फळकावर लागलेली आहे. धावसंख्या 91 सॉरी 92 धावसंख्या इथे झालेली आहे. आणि आता बघूया हॅट्रिक संधी आहे, चौकार हॅट्रिक होते काय. अभिमन्यू स्ट्राईक केला. 10 चेंडू 4 चेंडू 7 चेंडू 21-24 धावा. आणि हा चेंडू उंचाई जास्त, लांबी बी मध्ये कमी आणि गडी मात्र बाद होतोय. अभिमन्यूची खेळीचा अंत होते. अभिमन्यूने 7 चेंडू मध्ये त्यांनी धावा केलेल्या आहेत, त्या 24 धावा केलेल्या आहेत. आणि झेल टिपलाय मिलाव मंडळीला, त्याचं नाव आहे अनिकेत यांनी. सुरेख झेल, दुसरा झेल टिपला अनिकेत यांनी. आणि आता नवीन फलंदाजाकडे खेळण्यासाठी सुशांतला बघूया की धावा खेळते. जवळजवळ 4 तिचा खेळ झालेला आहे. आणि आता हा जो फलंदाज बाद झाला, ज्यांनी जवळजवळ ज्यांनी चांगली कामगिरी म्हणजे उच्चांक ज्यांनी गाठला होता, लगातार त्यांनी 3 चेंडूवरती 14 धावा केल्या होत्या. 4 चेंडू होते आणि त्याची खेळी संतुष्ट आली. आता नवीन झाला तुषार. आणि आता बघूया तुषार आपले मनोज नॉन स्ट्राईक केले 12 चेंडूवर धावावरती 41 धावा केलेल्या आहेत. आणि हा तिसरा गडी बाद झालाय तो 92 या धावसंख्येवरती. आता तुषार स्ट्राईक लाईन गोलंदाजी करतोय. विकास एक फास्टिंग मारा करतोय. कट केलाय, चेंडू जातोय आमच्या सिमंटकडे आणि पंचांचा खेळतोय 1 बॉल. 4 धावांचा इशारा. काय नाव बॅटमनचं? सुशांतनी तर चांगली कामगिरी म्हणण्याविषयी दांडगे कामगिरी, ज्यांनी 1 चेंडूवरती 4 धावा केल्या. संघाला ठेवली होती 76 धावसंख्येवरती ठेवलेला आहे. 96 धावावर उभा केलेला आहे. बघूया चेंडू शतकाच्या खाली आता म्हणजे आणि हा झेल तिथं टिपलेला आहे. आणि तुषार मतलबाद झेल टिपलेला आहे. कोणी झेल टिपला? ओमकार देवरे यांनी झेल टिपला आणि इथं खेळीची समाप्ती होते. आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 96. धावा करायची होती. ओल्टो म्हणजे सहकारी ज्यांनी आमने समज केले मुंबईत आमचे आमचे काट पडते नितीन मराठे सर. चला आपण करूया टॉस आणि टॉस साठी विनंती करूया नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट आणि विजेता V3 आपल्यामध्ये होतोय टॉस. आणि नाणेफेकीच्या कौलसाठी आपण आमंत्रित करूया ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. युनिस काजी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा आणि हा टॉस आपण इथून पुढे करत आहोत. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. विजेता V3 या अगोदर आम्ही तुम्हाला अनाउन्स केलेला आहे आणि आपण टॉस साठी वळत आहोत. आणि एका बाजूला नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट यांच्यामध्ये होतोय पुढील टॉस. तुम्ही पाहताय शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आजचा दिवस क्रमांक 1. चला आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन या अगोदर तुम्हाला आम्ही अनाउन्स केलेला आहे. जर आपण इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. ही सूचना आपण पहिल्या सामन्यापासून दिलेली आहे. आणि आपण टॉस करत आहोत. विजेता V3 या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आता टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट या टीमला विनंती आहे की आपला कॅप्टन आपण पाठवा. आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करतोय आणि दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. टॉस मध्ये तुम्हाला मागायचं आहे हेड आणि टेल या नाण्याच्या 2 बाजू आहेत. ओके, टेल आणि हेड या 2 गोष्टी आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, टीम विजेता V3 नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया.
ओके कॉइन स्पिन करूया. टेल इज कॉल आणि इट्स अ टेल. विजेता V3 टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय स्वीकारताय? प्रथमतः बॉलिंग घेणार. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताय. काय वाटतंय कोणतं टार्गेट घ्यायला या खेळपट्टीवरतून तुम्हाला आवडेल नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट या टीम कडून? आम्ही त्यांना टार्गेट कमीत कमी करणार आहोत, कारण आता पहिली वेळ बऱ्याच दिवसातून इकडे खेळायची. निश्चित पहिला सामना आहे त्यामुळे बरेचसे अनुभव येतील. परंतु या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही खेळताय छत्रपती शाहू महाराज स्टेडियम सातारा, शिवशक्ती प्रीमियर लीग. कशा आहेत भावना? आता 1 महिना झाला मी बघतोय रवी सरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या प्रीमियर लीग मागे, पण नियोजन अति सुंदर आहे. बस खेळताना मजा येईल, भरपूर मजा येणार आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. V3 या टीमला शुभेच्छा देऊया आणि टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट या टीमला करावी लागणार आहे प्रथम बॅटिंग आणि त्याही टीमला आपण शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. टॉस मध्ये टीम विजेता V3 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतलाय. नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट या टीमला आमंत्रित केलेलं आहे प्रथम बॅटिंग करण्यासाठी. पहिला डाव संपलाय. चला दोन्ही टीम 97 धावांचं लक्ष आहे. आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. पहिला डाव संपलेला आहे, आपण वेळ घेऊ नका. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत आणि त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ न घेता आपण मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती आहे. दोन्ही टीम आपण वेळ घेताय, अधिकचा वेळ घेऊ नका. आणि पुन्हा एकदा वळूया आपण आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा थरार. क्रीडांगण आहे छत्रपती शाहू महाराज स्टेडियम सातारा आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया आणि ऐकूया घमरे सरांना पुन्हा एकदा. धन्यवाद सचिनजी. इथे आमच्या गावचे एक सरपंच आले, माजी सरपंच सुखदेव हे आलेले आहेत, सुखदेव जाधव सर आलेले आहेत आणि त्यांचे मामा त्यांचे भाचे आहेत म्हणजे तुषार, हे तिथे मुंबईचं संचालन करतात पुऱ्या टीमचं जी. त्यांचा इथं अभिनंदन मला विनंती आहे मंडळाला की त्यांचा येथेचा सन्मान करावाचा. बाळूबी आलेला आहे. सकाळी दोघं जाताना मला म्हणले ना की मॅच चालू आहे म्हणून, की मॅचला जातोय म्हणून. बाळू जाधव आणि सुकेश जाधव ही बी आलेले आहेत. आमचे माजी सरपंच आहेत सारकळ गावचे, त्यांचे जमा झाले. कृपया तरी लावायचं आहे. धावसंख्या करायची आहे त्यांना. किती धावा करायची आहेत? एकी धावा करायची आहेत. 97 काय 9 आणि 7 97 ना. किती रे? सत्त्याण्णव धावांची त्यांना एक ठळक कामगिरी करायची. म्हणजे जवळजवळ रन रेट जर पाहिला आपण तर मला वाटते जवळजवळ 19.40चा त्यांना रन रेट करायचा आहे. सलामी जोडी मैदानात जाताना लाईनअपच जायचं. आपण मुंबईला आम्ही ज्या खेळता आपल्या म्हणजे मुंबईमध्ये जाताना आपण लाईनअपच जातो, लक्षात तसंच लाईनअपच जायचं आहे, वाघमारचं आहे मंडळी. आणि पाण्याची बाटली जाणून ठेवायची आहे. तो गेला स्कोरर, पाणी नाही म्हणून उडून गेला. तर मॅच सुरू होत्या. एक भूता उच्चांग ज्या फलंदाजांनी ज्यांनी कामगिरी चांगली दानगी केली, षटकार चौकार मनोज, नंतर विराज, दीपक, अशी जे कामगिरी ज्यांनी खरंच चांगली म्हणजे जवळजवळ जर रन रेट पाहिला आपण 19.40च्या दिवसाने काय देता टीमचे प्लेअर आहे तुम्ही आता बॅटिंग होणार मॅच आहे. चला सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. सतत जोडी लावून घ्यायचा आहे. एक उच्चांक मोठा जवळजवळ 3 धावेने मागे मी 100 पासून आपल्याला 100च्या गतीने वाटचाल. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं 19.40 गतीने तुम्हाला वाटचाल करायची आहे. म्हणजे 97 धावाची गरज म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जवळजवळ 19 धावा करणं गरजेचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि इथं मुंबईत मला इथं संधी मी म्हणते तालुका वरची जामोरे हा बॉल देतात. तर त्यांच्या मॅची मी हमेशा बोलतोय. मला 7 कार्ड मॅची झालेल्या आहेत मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी, पण ते सचिन सर इथं हमेशा करतात. आता माझे सगळे नितीन हे आलेले आहेत वजऱ्यावरनं, मुंबईत आगमन झालेलं आहे. त्यांना इथं काल मॅचने बोललं आहे आणि अभिनंदन त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. या मॅचला मी जवळजवळ 10 वर्ष या ग्राउंड येतोय, हमेशा मॅची बोलतोय जातोय. इथं बरेचसे समालोचक इथं आहेत. जरा स्कोरर इथून गेलेले आहेत आमचे. अरे हळूहळू सामना सुरू करायचा आहे. वेळ जाया करू नका, ठेवायचा आहे.
शतरंज लावायचं बघा. चर्चासत्र नको, मीटिंग सत्र नको, गेट मीटिंग नको तुमची. ग्राउंड मीटिंग खूप लवकर होतं. टायमिंग नका बघा. स्पीडअप. आपण मुंबईला आम्ही खेळता आपल्याला माहिती आहे, मुंबईमध्ये एक उल्लंघन केलं तर तुम्हाला त्याचा नतीजा काय होतो माहितीच असेल. तर आपल्याला 97 धावा करायची आहेत. उर्वरित कमीत कमी 30 चेंडू आणि एक माफक आव्हान 97 धावा, म्हणजे कमीत कमी 100च्या गतीने वाटचाल, 19.40 च्या गतीने तुम्हाला धावसंख्या करायची आहे. तर 20च्या गतीने तुम्हाला वाटचाल करायची, ही आपण लक्षात घ्यायची आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. यानंतर होणार सामना. ज्या संघाची नाणेफेक जिंकली असेल त्यांनी आपली पोझिशन राहायचं आहे. आपण नाणेफेक जिंकली की जे आपले तंबू केले, बूट केले, बसण्याचे कक्ष केलेला आहे, बसण्याचं आपल्या चॉईसनी कुठल्या कक्षामध्ये बसू शकता. चला इथं स्कोरर इथून जरा गेलेले आहेत आणि कुपन आमचे ज्योतिराम इथं आगमन झालेले सारकडचे कुपन इथं आहेत, ज्यांनी घेऊन जायचे आहेत. कुपन इथून घेऊन जायचे आहेत. बस ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना भाऊ मनोज. ज्योतिराम आले सकाळी. बाळू आणि सरपंच माझी माझ्यासमोर गेले, पण म्हणले की मॅच चालू आहे इथे. तिच्या मला मॅचेस चालू आहेत. चला सामना चालू करायचा आहे. चेक. त्याचबरोबर पहा जेवणाची व्यवस्था झालेली आहे. फक्त एकच संघनायक येईल आणि आपल्या संपूर्ण संघाचं जेवण घेऊन जाईल. एकच संघनायक येईल आणि आपल्या जेवणाची कॅरी बॅग घेऊन जाईल संपूर्ण टीमची. त्यासाठी विनंती आहे की आपला एकच संघनायक पाठवा. जे दोन संघ खेळत आहेत त्या दोन संघांना जेवण नंतर दिलं जाईल. त्यांचे 2 बॅग आपण राखीव ठेवा, परंतु बाकीच्या संघाला जेवण द्या. चला बाकी संघ या. सह्याद्री सुपरस्टार, वेदांत स्पोर्ट्स, विजेता B3 आपली मॅच आपण जेवण करून घ्या. त्याचबरोबर टीम नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट तुमचाही सामना आहे, तुम्ही जेवण करून घ्या. शिवशक्ती रायडर्स, चिंतामणी, रायझिंग स्टार आपण आपल्या जेवणाचे कॅरी बॅग आपण कॅरी करा. आपल्याला विनंती आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि फक्त एकच संघनायक येईल आणि आपलं जेवण घेऊन जाईल संपूर्ण टीमचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सतीश यांनी एक धाव केलेली आहे आणि अनेक अभिमन्यू यांच्याकडे गोलंदाजी धुरा आता सोबत केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की जवळजवळ 19 पॉईंट धावा 40च्या गतीने वाटचाल, म्हणजे कधी त्याला 19च्या गतीने वाटचाल करावी लागेल. पॉईंट म्हणजे 20च्या गतीने. आता एक चेंडू एक धाव. अभिमन्यू याचं विश्लेषण जर पाहिलं, एक चेंडू एक धाव. तर नवीन फलंदाज जो स्ट्राईक एंडला आलेला आहे त्याचं नाव अनिकेत आणि दीपक देटे अशी ही जोडी मैदानात उभी आहे. सतीश देटे आणि सतीश आणि नितीन ह्या जोडीला एक मोठे उच्चांक गाठावे लागेल. सरासरी सांगितलं की 19.40च्या गती वाटचाल करायला लागेल. पण अभिमन्यू याचं विश्लेषण पाहिलं, एक चेंडू आणि एक धाव त्यांनी खर्च केला. येणारे अजूनही काय चेंडूचा खेळ बाकी. पुढील चेंडू एक फास्टिंग मारा करतोय अनिकेतसाठी. चेंडू जातोय थर्डमॅन दिशेने, दिशा भूल होतोय आणि पंचांनी इशारा तिकडे केलाय. नो बॉल आणि 4 धावा, म्हणजे बोनस पॉइंट त्यांना 5 धावा. डीजे त्याचबरोबर इथून पुढच्या सर्व मॅचेसला विनंती आहे की तुम्हाला जी प्लेइंग 11 लिस्ट आहे ती तुम्हाला अपडेट करून द्यावी लागेल, याची नोंद तुम्ही घ्या. सर्व संघांनी सूचना आहे, सर्व संघांना ही सूचना आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट तुम्हाला अपडेट करून द्यावी लागेल, याची नोंद तुम्ही घ्या. आणि त्याचबरोबर इथून पुढचे जे सामने आहेत त्या सर्व सामन्यांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला आणून द्या. ही विनंती आहे. कोणते खेळाडू खेळत आहेत. त्याचबरोबर संजय भाऊ मोरे यांचे आगमन होत आहे. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांचं आपण स्वागत करूया या शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने. चला संघनायक फक्त आपला लंच बॉक्स घेण्यासाठी या. लंच बॉक्स आहे आणि त्याच्याबरोबर एक स्प्राईटची बॉटल आहे. या 2 गोष्टी आम्ही वितरण करत आहोत. तुमच्या संपूर्ण संघाचं जेवण आणि एक स्प्राईटची बॉटल आहे ती तुम्हाला दिली जाईल. चला कॅप्टन आपण या, फक्त कॅप्टन येणार आहे, त्याची नोंद तुम्ही घ्या. आणि आपण सन्मानित करूया संजय भाऊ मोरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. क्रिकेटचे खेळाडू आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपण त्यांचा करूया. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने हा सन्मान आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. रविदादा पोपळे यांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण सन्मानित करावं. संजय भाऊ मोरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. जिथे आणि आता बघूया संघाची धावसंख्या जर पाहिली ही जर वाढते. आता फलंदाज आहे स्ट्राईक एंडला, ज्यांनी सतीश डेटे याला सूर गवसला. क्रिकेटचा
पहिलं हाती घेतले आक्रमता दाखवले प्रत्येक चेंडूवरती हा प्रहार करतो आणि प्रहार यशस्वी होत आहे. संघाची धावसंख्या 13 धावा झालेली आहे. चेंडू थर्डपेनला चेंडू गॅप शॉट आहे. चेंडू नक्की जाईल नो डाऊट. चेंडू पुढे पंच आणि पंचांचा झाला 4 धावा. थँक्यू. 5 मिनिटांमध्ये जर कॅप्टन आले नाही तर लंच कुणाला दिला जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या, कारण पहिल्यांदा संघांना दिला जाणार आहे. त्यासाठी विनंती आहे की संघांना कमी पडायला नको. संघांना विनंती आहे की तुम्ही तुमचा स्वीकारा आणि तुम्हाला नंतर जेवायचं असेल तर तुम्ही जेवू शकता. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला रिक्षा आहे, ऑटो रिक्षा, त्याच्यातून तुम्हाला ते कलेक्ट करायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे की 5 मिनिटानंतर जर कमी पडलं तर आयोजन समिती त्यासाठी ऑटो रिक्षामध्ये तुमची व्यवस्था केलेली आहे. सर्व संघ नायक यांना विनंती आहे की आपण जा. त्याचबरोबर राहुल दादा मोरे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. धावसंख्या झालेली आहे 21 धावा झालेल्या आणि 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अभिमन्यू थोडासा मागणी पडे. अभिमन्यू ज्याच्या गती हवा हवी आहे धावाची उणी या फलंदाजांनी भरून काढले दोघांनी, म्हणजे त्याचा सहकारी आहे. स्ट्राईक एंडला उभा आहे फलंदाज, तो बरोबर संपली नाही अजून. त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आहे. आपला लंच बॉक्स आपण खाल्ल्यानंतर आपण आपला जो वेस्टेज कचरा आहे त्याच कॅरी बॅग मध्ये टाकायचा आहे. कोणी इतर ठिकाणी कचरा टाकणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. असं कोणी आढळल्यास त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आपण आपला लंच कंप्लीट केल्यानंतर आपला जे लंच बॉक्स आहे तो आपण त्याच कॅरी बॅग मध्ये सर्वांनी टाकायचा आहे आणि आपण या क्रीडांगणाची स्वच्छता राखणार आहोत. त्यासाठी विनंती आहे की इतर ठिकाणी कोणी लंच बॉक्स आपला टाकणार नाही किंवा वेस्टेज कचरा कोणी करणार नाही, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करूया. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आता जर बघितलं एक षटक अभिमन्यू फळ मागणी षटक हाताळलेला आहे. अभिमन्यू नॉट आउट, त्यांनी जो धावा 21 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे सरासरी त्यांना हवी होती त्या गती त्यांनी केली. 21 धावा 2 धावाने आगे आहेत. बघूया अभिमन्यू मागणी जो फलंदाजी करण्यासाठी जो फलंदाज आलेले आहेत ते 2, त्यांचं नाव आहे सतीश डेटे आणि अनिकेत कदम. अनिकेत कदम यांनी 2 चेंडू 5 धावा आणि सतीश डेटे यांनी 5 चेंडू 15 धावा अशी ही कामगिरी केलेली आहे. एक षटकामध्ये 21 धावा झालेल्या आहेत. एक षटक 21 धावा बिनबाद. दिलंय ना पहिल्या नंबर दिला वाईट 4-5 दिला नंबर दिला पहिलाच 5 धावा आल्या ना त्या. सायकलचे कुपन कोण वितरण करत आहे? सायकलचे कुपन अजय देवरुके. सायकल कुपन अजय करतोय बघा. चेंडू कट केलाय, मिड बाउंड्रीला छत्रशक चेंडू चांगला कलेक्ट करतोय, फेकी देखील सुरेख करतोय. पण एक धाव मनोज कदम यांनी एक चेंडू एक धाव दिलेली आहे. संघाची धावसंख्या झाली जवळजवळ बिनबाद 22. नाव कोणी सांगितलं? गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. राजन देवरे त्याचा संपर्क साधायचा आहे. राजन देवरे त्याचा संपर्क साधायचा आहे. चेंडू कलेक्ट केलेला आहे. अनिकेत कदम स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला सतीश डेटे. संघाची धावसंख्या
षटक सुरू आहेत. दुसरं बिनबाद 23 धावा झालेले आहेत. पुढील चेंडू पंच केलाय. चेंडू चांगला कलेक्शन मिड बाउंड्रीला पंच नक्की जाईल. चेंडू पंचाच्या 6 धावांसाठी. जशा तरी धावा आल्या त्या धावामध्ये करतायत. ही जोडी अटूट जोडी आहे. या जोडीने जवळजवळ धावा केलेल्या आहेत. ते मी सांगेन स्कोरबोर्ड मध्ये हालता रोवला आहे. 29 धावा जवळजवळ या प्लेयरनी 9 चेंडू मध्ये केलेले आहेत. या जोडीने एक चांगली पार्टनर दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन जमलेलं आहे. 9 चेंडू मध्ये 29 धावा केल्या. 97 धावांची गरज आहे. ज्या गतीने वाटचाल जवळजवळ त्यांनी पूर्ण केली आहे. त्याला दुसरं चालू आहे. पुढील चेंडू पंच केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू जातोय पण धाव होऊ शकत नाही. जवळ धाव चांगली झाली दुसऱ्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या झाली ती 31 धावा झालेल्या आहेत. ही जोडी अटूट जोडी सतीश आणि अनिकेत मात्र स्फोटक फलंदाज स्ट्राईक केला. अनिकेतचं विश्लेषण 5 चेंडू 14 धावा आणि सतीशचं विश्लेषण 6 चेंडू 16 धावा. धावसंख्या बिनबाद 31. पुढील चेंडू दीपक कट केलाय. चेंडू हाताळतोय आणि चेंडू आता मी विसरतोय. तो इटरच्या संघाची धावसंख्या स्थिर ठेवली ती म्हणजे बिनबाद 31. या षटकामध्ये बघूया आतापर्यंत ज्या पहिल्या षटकात जवळजवळ 21 धावा झाल्या होत्या आणि आता येणारे शेवटचा कदाचित चेंडू असावा. या जोडीने चांगली पार्टनरशिप जवळजवळ 31 धावा कडून काढल्या. षटकार चौकांचे एक चांगले आतषबाजी केले. सतीश स्ट्राईक केलाय. अनिकेत कट केलाय. चेंडू जाईल नक्की. डोट आउट. पंचांचा 4 धावांचा. 4 धावने धावसंख्या 2 षटक 35 धावा. तो अब देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति और स्कोर कार्ड देखा जाए 35 रन स्कोर कार्ड पे लग चुका है. बिना विकेट को जीत के लिए 97 की दरकार रखी उनके सामने. तो देखने वाला आने वाले जो गेंदे कभी 18 गेंदे बड़ी उछाल बड़ी उड़ान लगानी पड़ेगी. अब तक इस जोड़ी ने सतीश और अनिकेत ने बढ़िया सेकंड कसा है. हर गेंद के पीछे खिलवाड़ करते हुए पेश आए हैं एक बड़ी जिम्मेदारी के साथ. जो अनिकेत जो ने 7 गेंदे 18 रन और उसके सहयोगी रहेंगे सतीश 6 गेंदे 16 रन. स्कोर कार्ड लगता हुआ बिना विकेट को 2 ओवर की समस्या 35 रन स्कोर कार्ड पर. तो आने वाले अभी भी 18 गेंदे एक बड़ी उड़ान 17 के अनुसार से रन रेट बढ़ाने होंगे. तो अब गेंदबाजी में बदलाव. बॉलरचं नाव सांगा भाऊ. सिद्धेश साहिल ये तीसरा गेंदबाज साहिल आएगा. दूर और जोर से नजदीकी से करेंगे साहिल और स्ट्राइक पर रहेंगे सतीश. नो स्ट्राइक अनिकेत. जो सतीश एक बढ़िया भरम भक्कम बल्लेबाजी एक जोखिम भरा प्रयास करने के प्रयास में सफल रहे थे. एक बागड़ बिल्ला एक धागड़ से गेंदबाजी करते बल्लेबाजी करते हर गेंद के पीछे छक्का चौका जोड़ने माहिर है. एक नामचीन प्लेयर से जाने जाते हैं. उनकी महिमा दूर दूर गए. उनका जो अभी तक स्कोर है 6 गेंदे 16 रन बटोरिया. स्कोर कार्ड लगा हुआ 2 ओवर के साथ बिना विकेट 35 रन. 97 की दरकार. अब गेंदबाजी में बदलाव. नया गेंदबाज साहिल युवा खेले जाने से सही. साहिल गेंदबाजी कर रहे. सतीश देटे जो स्ट्राइक पर है उनकी निगाह टिका हुई है. देखना पड़ेगा. इस तीसरा गेंद का पहला आगाज साहिल करेंगे सतीश देटे के लिए. एक लंबा चौड़ा रनअप इस ओवर की अगली गेंद लेकर पंच किया. गेंद गई नो डाउट. हैम्बर्ग इशारा ये 6 रनों का. ये छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में एक तेजी भरा माहौल बनता हुआ क्यों ना हो उनके गले में होगा खुशी भरा माहौल. अब तक देखा जाए जो साहिल जो महंगे साबित हुआ पहली गेंद में छक्का जड़ने के बाद
अभी जो सतीश देटे जो स्ट्राइक पर रहेंगे उन्हें जब तक 7 गेंदों में 22 रन कुछ जब बनाए और स्कोर कार्ड तेजी से बढ़ता बिना विकेट खोए 41 रन स्कोर कार्ड पर। अब साहिल गेंदबाजी करें सतीश के लिए, अनिकेत नॉन स्ट्राइक पर डटे हुए, उनका जो स्कोर है 7 गेंदें 18 रन। साहिल गेंदबाजी करेंगे सतीश के लिए। इस ओवर की अगली गेंद पंच किया, गेंद जरूर जाएगी, ऊंचाई ज्यादा और विकेट का पतन, लंबाई कम और विकेट का पतन सतीश को जाना पड़ेगा। विशाल ने कैच को गैदर किया, बढ़िया कैच, असफलता दिलाई साहिल के लिए। पहला विकेट का पतन हुआ 41 पर। अब सतीश अब जाता प्रवीण की ओर, पहला विकेट का पतन होता हुआ 41 के ऊपर। अब नया बल्लेबाज विकास बादापुरे, जिन्हें मुंबई में का नाम सुना था मैं शायद अरुली के ग्राउंड पर, तो अब देखना पड़ेगा बादापुरे विकास कुछ करते या नहीं। अब जोखिम भरा प्रयास करना पड़ेगा। अब तक पहला विकेट का पतन हुआ 41 पर और अब तक रन की बड़ी रफ्तार बनानी पड़ेगी। पर साहिल सफल गेंदबाज 2 गेंदों पे 6 रन देने के बाद में अपना पवित्रा बदल किया, विकेट में परिवर्तन बनाई और गेंद विकेट झटकने में कामयाब। तो साहिल गेंदबाजी करेंगे, जो बल्लेबाज जाता हुआ नया बल्लेबाज विकास बादापुरे वो स्ट्राइक पर रहेंगे और अनिकेत नो स्ट्राइक पर रहेंगे। जो अनिकेत 7 गेंदों पे 18 रन जुड़े स्कोर कार्ड पर। इस ओवर की शुरुआत डेटे की पंच किया, शायद कवर पर में छतरे तैनात है और ये क्या जमीन से गई, बाल बच गए। बड़ा सुनहरी मौका होता था, ये कैच होता है लपकता है तो विकेट पतन जरूर होता है, पर बाल बच गए पतनपुरे। अब रन संख्या में थोड़ी सी बढ़त अब इस ओवर के अंदर अच्छी गेंदबाजी दिलाई, 3 गेंदों पे 7 रन खर्चे कर चुके हैं, 1 विकेट झटका लिए कामयाब गेंदबाज साहिल। बढ़िया गेंदबाजी। इस ओवर की अगली गेंद पंच किया, गली के क्षेत्र में गैप शॉट है, शतरंज तैनात है, हुआ 1 रन जरूर मिलने की मांगा और शेरिंदु जाता हुआ और हेम्पर का इशारा, ये 4 रनों का। ये चौवा जड़ने के बाद स्कोर कार्ड में तेजी इजाफा। ये अनिकेत के बल्ले से आता हुआ ये चौवा, स्कोर कार्ड अब तेजी से बढ़ता हुआ 46 रन स्कोर कार्ड पर, 46 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। तो आने वाले भी कोई गेंद 1 विकेट का पतन हो चुका है। जो साहिल ने गेंद को झटकाया, जो अनिकेत को डेडे को मैदान से बाहर करने में कामयाब दिलाई। तो अब अनिकेत अजीत, अब तो अनिकेत 8 गेंदे में 22 रन स्कोर कार्ड पे लगाए। तो साहिल अच्छी गेंदबाजी दिलाई है। इस ओवर की अगली गेंद लेकर अनिकेत के लिए और शायद हेम्पर का इशारा, ये अतिरिक्त गेंद का 1 रन की फिर बढ़त, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुका है। जीत के लिए लंबी दरकार है, 97 रन की दरकार है। इस ओवर की अगली गेंद, अब उसी तरह गेंद फिर एक बार दिशा भटक गए, थोड़ी जल्दबाजी करते हैं साहिल। 2 गेंदें अब तक अतिरिक्त में भेज दिया, स्कोर कार्ड में स्कोर का आगे बढ़ता हुआ 48 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट जा चुका है। जीत के लिए बड़ी लंगी तकार है, देना पड़ेगा साहिल। इस ओवर की अगली गेंद पुलटच कट किया, मिड क्षेत्र में गैप शॉट है, जरूर जाएगी। हेम्पर का इशारा, ये 4 रनों का। बोलते 1 मिनट, 52 रन अब बन चुके, 52 रन बन चुके। इस ओवर के अंदर देखा जाए तो साहिल थोड़ी से महंगे और खर्चे हुए विकेट चढ़ने कामयाब लग चुके। तो अब आने वाले अभी भी कोई करीब मेरे हिसाब से देखा जाए तो 13 गेंदें शेष रहेंगे और रन बनी रफ्तार दिलानी है। तो विकास गेंदबाजी करेंगे अनिकेत के लिए। अनिकेत का विश्लेषण 9 गेंदों में 26-29 रन जुड़े, कट किया है गन गली की दिशा में, पॉइंट शतरंज तैनात, गेंद को फील किया, 1 रन जरूर मिलेगा। तो कोई समय 1 रनों के साथ इस ओवर की शायद समाप्ति होते हुए और रन संख्या लगता हुआ
3 ओवर की समाप्ति 53 रन बन चुके। 53 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। तो आने वाले अब 12 गेंदें, हाँ 53, हाँ अजून 97 कसे का 50 12 चेंडू आणि 44 धावा करायची। आता 18 चेंडूमध्ये 53 धावा झाल्या आणि एक गडी बाद झालेला आहे। कृपया पाणी घेऊन जायचं आहे, पाणी कुणी घेऊन जाय कृपया, नसेल पाणी तर मॅच कंटिन्यू ठेवा तरी चालेल का, 2 षटकाचा वेळ जा, पाणी घेऊन जा चालेल, कुणी घेऊन गेलं बाहेरचा प्लेअर तरी चालेल। आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे आणि धावा झालेल्या आहेत। 3 षटकामध्ये 53 धावा झालेल्या आहेत, अशी ही कामगिरी आहे। आणि आता बघूया जे सलामीची जोडी मैदानात जी आलेली आहे, आता बदानपुरे जो स्ट्रायकरला उभा 1 चेंडू 1 धाव, त्या सहयोगी आहे जो अनिकेत, ज्यांनी 10 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केलेली आहे। 10 चेंडू आणि 27 धावा त्यांनी केलेल्या आहेत। मुंबईमध्ये कोपरखेड्यामध्ये माथडी कामगारांचा एक मोठा मेळावा आहे, तिथं हमेशा यांचे मॅचेस असतात। त्याच्यामध्ये तुषार जे सहकारी आहेत माझे, ज्यांनी मला लय वेळा सहयोग केलेला आहे, त्यांचे इथं मामा आलेले आहेत, आमचे माजी सरपंच। 53 धावा झालेल्या आहेत 11 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या। मी प्रत्येक वर तुम्हाला सांगेन, पाणी घेऊन जा कृपया, पाणी, सॉरी मंडळाच्या सहयोगाने माझी विनंती आहे, पाणी घेऊन जायचं आहे। मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे, कृपया पाणी घेऊन जायचं आहे, कुणी घेऊन गेलं तरी चालेल। आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 44 धावांची गरज। उद्या मुंबईला प्रस्थान होईल, उद्या कार्य आहे बाईचं आमच्या, जाणार मी। 12 चेंडू 44 धावा आणि माझ्या बाजूला सहयोगीमध्ये जे स्कोरचं काम असून बोलतात त्यांचे मला लय, जे मी हे बोलतोय हे मी नाही बोलत, त्यांच्याकडून मी मार्गदर्शन करतोय आणि म्हणून मी पुढे बोलतोय। कारण मी आंध्रा समाजाला जो कलेक्शन ठेवायचा आहे, आंध्रा समाज काय सांगत नाही आहे, जवळजवळ क्रिकेटमध्ये बरेचसे वर्ष माझी गेलेली आहेत, पण मी आंध्रा असल्यामुळे मी पाठी राहिलो। कमिटीचा सदस्य आहे, मोठ्या एक तालुका असोसिएशनचे आमचे समाजाचे असोसिएशन आहे, त्यामध्ये मी एक सदस्य आहे मोठा मेन। पण कधी या वरमध्ये आणि माझं नाव कोणाला विचारा, पण मला का पाठी बसतो, मी आंध्रा असल्यामुळे पाठी बसतो, बघा फरक एवढाच आहे। आणि मला चंद्रमणी सर बसतात, मला बरेच त्यांनी सहयोग केलेला आहे आणि त्यांच्या ह्याखाली इथं मी समाज करतो हमेशा। नितीन मरडे आमच्या गावापासून 7 किलोमीटर दूर त्यांचं गाव आहे ओझरे, तिथले रहिवासी आहेत। त्या ओझऱ्यामध्ये सारकलचं नातं अटूट आहे, त्यांना माहिती आहे, आमच्या सारकलचे बरेचसे लोक आले, सरपंच आलेले आहेत, त्यांचा मुलगा लेदरला मुंबईला खेळतो, त्यांची टीम सारकलची 2 असते, आम्ही या तालुक्यामध्ये जॉईंट आहे। ज्योतिभाऊ आलेले आहेत, हे संघनायक आहेत, संघ होणार आहेत, त्यांची टीम आहे सारकलची। आणि गवडीची टीम म्हणलं म्हणजे, वाडीची टीम म्हणलं म्हणजे जो त्याचा सहकारी आहे त्यांचा तो चिंट्या। चला मॅच सुरू होते। 12 चेंडू 44 धावांची गरज, लक्षात ठेवायचं, 12 चेंडू 44 धावांची गरज। आता स्ट्राईक केला आलाय तो आणि अभिमन्यू, पहिला चेंडू घेऊन अभिमन्यू पंच केलाय अनसपुरेने, 1 धाव तर मिळते, चेंडू उंच आहे, गॅप शॉट आहे, दुसऱ्या प्रेस 2 धावा। गोलंदाज अभिमन्यू चेंडू हाताळतोय पण 2 धावा काय रोखू शकत नाही। अभिमन्यू 2 धावेने धावसंख्या झाली ती आता 55 धावा झालेल्या आहेत, 55 धावसंख्या झालेली आहेत। स्ट्राईक एंडला उभा आहे तो फलंदाज अनिकेत अनसपुरे आणि गोलंदाजी करणार आहे तो गोलंदाज अभिमन्यू। एक फास्टिंग मारा करतोय अभिमन्यू पंचांना पार करून। आता म्हणता चांगला चेंडू आता जो विसवतो एस्ट्रेच्या हातामध्ये बसवतोय, कुठली धाव नाही, चेंडू त्याचा निर्धाव, धावसंख्या 1 बाद 55। विजयासाठी जिंकायसाठी धावा हव्या आहेत, त्या 97 धावांची गरज आहे आणि धावा झालेल्या त्या 55। गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय, कट केला, गॅप शॉट आहे, नो डाऊट नक्कीच जाईल, चेंडू सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी। धाव संख्या 59।
धाव संख्या 59, धाव संख्या 59. बघूया झेल उडतोय, झेलच्या खाली जातोय आणि झेल दुसऱ्या हातात विसवतोय आणि गडी बाद होतोय. तो मात्र फलंदाज, स्फोटक फलंदाज ज्याची ख्याती होती आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे म्हणून ह्या झेल टिपल्या आणि गडी बाद झालाय. तो फलंदाज आहे अनिकेत, ज्याची चांगली ख्याती होती, त्यांनी चांगली कामगिरी झळकवली. 32-33 धावा 14 चेंडू त्यांनी कुठलेले. आणि आता मात्र बघूया हा गडी 59 होती, गडी बाद झालाय. जरा गडी झाला स्पीडअप करायचा आहे. आपण मुंबईमध्ये हमेशा यांचे मॅची होतात, जास्ती मॅची या लोकांचेच होत आहेत. कोपरखंडीला मॅची असतात त्या जावली तालुक्याच्या, त्या कोपर हॅडिट ग्राउंड नंतर 40+ ग्राउंड सतत त्या बुक केलं असतं या लोकांनी. पण यांच्या ऐरोली, सानपाडा, नेरूळ, वाशी सेक्टर 1 अशा मॅची असतात. सानपाडा आणि गोलंदाज आता बघूया ज्यांनी आता चांगली कामगिरी आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी अजय बादापुरे हा नवीन फलंदाज जो स्ट्राईक केनला उभा राहणार आहे. आणि या जोडीला एक मोठी उच्चांक काटायचा, जवळजवळ या जोडीला जो 40 अधिक पर्यंत धावा कराव्या लागतील. बघूया आता गोलंदाज अनिरुद्ध एक फास्टिक मारा करतोय आणि आता मात्र चेंडू जातोय तो निर्धावात येथे जाता विसवतोय. कुठली धाव नाही, धाव संख्या स्थिरावली 59 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एक फास्टिंग मारा बादापुरे उभा स्ट्राईक केला, फास्टिंग मारा करतोय अनिकेत अनुरुद्ध सॉरी. हाही चेंडू मध्ये निर्धाव आणि 55 षटक समाप्तीच्या मार्गावरती. संघाची धावसंख्या झालेली ती जवळजवळ 59 आणि 4 षटकाचा खेळ इथं संपलेला आहे. आता 6 चेंडूने 38 धावांची गरज, 6 चेंडू 38 धावांची गरज. यानंतर होणार सामना आहे. त्या संघाने नाणेफेक केली असेल त्यांनी ग्राउंड कुठला ग्राउंड खेळायचा आहे, फलंदाजी का गोलंदाजी, आणि जे ग्राउंड कुठं बसायचं जे स्टँड आहे ते चॉईस नवीन बसायचं आहे. आता येणारे 6 चेंडू रितेश आयरे यांच्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे. आणि आता 6 चेंडू 38 धावा, म्हणजे कमीत कमी आपल्याला धावा करायची असतील पॉईंटनी सांगायचं आहे. 6 चेंडू 38 धावा म्हणजे 14.75 लिमिट धावा करायची असतील प्रत्येक म्हणजे 15च्या गती वाटचाल तुम्हाला करायला लागेल. 6 चेंडू 38 धावांची गरज आयरे यांच्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आलेला आहे ज्यांनी मगाशी चांगली कामगिरी केली आहे. 1 चेंडू 1 धाव केलेली आहे. विकास बादापुरे हा आता या जोडीला एक मोठी उच्चांक गाठायचा आहे, म्हणजे उसळी मारायची आहे. षटकार यांचीच गाडी, षटकारच पाहिजे. इक्की दुक्की से काम नहीं बनेगा, बनेगा तो छक्के चौके से. पहली गेंद उछाल दिया जाएगी तैनात है और जरूर जाएगी. ऊंचाई ज्यादा, लंबा ही ज्यादा, एम्बर ये 6 रनों का. ये छक्का चढ़ने के बाद मामा, तो अब रन संख्या में बढ़ोतरी होती हुई इसी तरह रन बढ़ोने हर गेंद पे और छक्का जड़ेंगे तो मैच अभी 65 रन स्कोर कार्ड पे लग चुका है. तो आयरे उछलती हुई गेंद विकेट स्थानों में कोई रोने को नहीं, ये गेंद डॉट जाती है मेरे हिसाब से. अब थोड़ी राह मिली है. पहला छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में हिसाब होता हुआ अभी 2 गेंदें बन चुके हैं. 2 गेंद में केवल 6 रन. आयरे ने बैन का रुख बदल दिया है और एक चकपी गोलंदाजी जो बिना विकेट खोए दवा निकाली है. इस ओवर की अगली गेंद बढ़िया गेंदबाजी, चकमा देने वाले गेंद पे कोई नंबर नहीं, इसी गेंद पे कोई नंबर नहीं है और ये डॉट गेंद की समाप्ति. तो आयरे युवा खिलाड़ी से जाने जाते हैं 2-3 गेंदों में केवल 6 रन खर्चे कर चुके. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. इस ओवर की अगली गेंद विकास के लिए और लगातार मेरे साथ 3 गेंदें डॉट
ये पहला गेंदबाज रहेगा इस मुकाबले में 3 गेंद डॉट करने में सक्षम रहा, हैट्रिक लगाई है, चौके छक्के त्रियल पर यह 3 गेंद डॉट करने में सक्षम रहा एक गेंदबाज जिन्हें अब तक 4 गेंदों में केवल 6 रन खर्चे कर चुके हैं, 65 पर गाड़ी अटकी हुई। अब 2 गेंदें शेष रहेंगे और 2 गेंदों में आप समझ जाइए मैच किधर गया, कहने की जरूरत नहीं, पर क्रिकेट में जो खेल है कुछ भी हो सकता है। पंच किया 17 मिनट के तैयार पे, पर ये गेंद रोकने से गेंद जाएंगी एम्पायर के साथ 4 रनों का। 5 गेंद में केवल 10 रन आ चुके और रन संख्या में बढ़ोतरी 69 रन बन चुके। आखिरी गेंद रहेगी और हमें मौका दिया बोलने का सबसे ज्यादा करे मेरे सही संयोजक है। मुंबई में 2 बार हम मिले थे, शायद एक सासोली डेपो, वहां हमारी मुलाकात 2000 रवि अटले एक समालोचक वहाँ का लोकल समालोचक है रवि, एक विजय नेरुल के, तो वहाँ हमें मैच अपनी इधर गई थी बाहर की जिले के सिरोल की थी मैच सांगली की, जब मुलाकात हुई थी, जब से 2 बार मिले थे, आयरुली में 1 बार मिले थे, तो शायद आखिरी गेंद इस ओवर की अगली गेंद अच्छी कर, बढ़िया गेंदबाजी तारीफ करूंगा। 4 गेंदें डॉट करने में सक्षम, 10 रन खर्चे के 6 गेंदों में, और जीतने वाले को हारने वाले को क्या हमें मौका दिया और अभी मौका मिलेगा तो हम और जरूर बात करेंगे। वल्टू मेरे सहयोगी नितीन। थँक्यू इथून पुढे आता आपण पुन्हा एकदा वळूया पुढच्या मॅच कडे. चला दोन्ही टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करत आहोत. हा तिसरा सामना झाला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये ज्यांचा खेळ जबरदस्त राहिलेला आहे आणि हा सामना ज्यांनी संघाला जिंकून दिलेला आहे, प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे तर प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे मनोज कदम परळी यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती अप्रतिम खेळायला 41 धावा ज्यांच्या बॅट मधून आल्या, अतिशय तंत्रशुद्ध फटके त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळले आणि आपण त्यांना देऊया. आणि त्यांना विनंती आहे मनोज आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला सामनावीराचा पुरस्कार आम्ही प्रदान करत आहोत. चला ज्या 2 संघांचा सामना झालेला आहे त्यांना विनंती आहे आपल्या संघ नायकाला की आपण आपला लंच बॉक्स आपण स्वीकारावा आपल्या संपूर्ण टीमचा.